नमस्कार. निरूपा मीरावरती खूपच चिडलेली असते. निरूपा मीराला म्हणते, काय गरज आहे तुला नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालायची? तेव्हा लगेच मीरा बोलते, बाईसाहेब, मी तुमच्याजवळ कितीतरी वेळा यांचा जन्म दाखला मागितला, पण तुम्ही मात्र मला तो जन्म दाखला दिलातच नाही. बाईसाहेब, तुमच्या याच वागण्याचा त्रास मला होतो. खरं सांगायचं तर तुमचं रवी भाऊजी, पंकज यांच्याबद्दलचं प्रेम वेगळंच आहे, पण यांच्याबद्दल तुमच्या मनात प्रेम आहे की नाही हे सुद्धा मला कधी कळत नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, बस कर मीरा, बस कर. मी शेवटचं सांगते तुला, सत्य आमचा मुलगा आहे आणि उगाचच नको त्या गोष्टी तपासू नकोस. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, मग बाईसाहेब, यांचा जन्म दाखला कुठे आहे तो मला दाखवा. तेव्हा सुधाकरराव बोलतात, मीरा अगं काय चाललंय तुझं? का बाळा अशा नको त्या गोष्टी करतेस? बाळा याच्यामुळे नको ते होऊन बसेल. तेव्हा लगेच सत्या बोलतो, पण बाप रव्याचा या पंकजचा जर का जन्म दाखला असेल तर माझा जन्म दाखला तुमच्याजवळून हरवलाच कसा? त्यावेळेला लगेच आजी बोलते, सत्या अरे नको रे असं वागूस, अरे कुठेतरी गहाळ झाला असेल. तेव्हा लगेच मीरा बोलते, हो आजी, फक्त आणि फक्त यांचाच दाखला गहाळ झाला? खरंच या गोष्टी मनाला पटण्यासारख्या आहेत का? त्यावेळेला रिया बोलते, माफ करा डॅड, पण काहीही झालं तरी मीरा वहिनी बोलते ते अगदीच योग्य आहे. रवी सुद्धा तेच बोलतो. तेव्हा मात्र निरूपा सत्याजवळ जाते आणि सत्याला म्हणते, सत्या, मी तुला सांगते, आम्ही दोघं तुझे आई वडील आहोत. आता मला दुसरा विषय नको आहे इथे. तेव्हा मात्र सत्या मीराला बोलतो, धूमकेतू, हा विषय इथल्या इथे थांबव. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही, मी हा विषय इथल्या इथे थांबवणार नाही. तुम्ही यांचा मुलगा नाही आहात हे सत्य मला समजलंय, ते सत्य तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे आणि ते सत्य तुमच्या वडिलांच्या तोंडातून जर का निघालं तर बरं होईल. तेव्हा सुधाकरराव बोलतात, मीरा अगं काय बोलतेस तू? सत्यजित सुधाकर गायकवाड आहे तो, माझा मुलगा आहे तो. तू उगाचच काहीही बोलू नकोस. त्यावेळेला मीरा बोलते, जर का तसं असतं तर सासूबाईंनी सुद्धा पोटच्या गोळ्यासारखं त्याला कायम जपलं असतं, पण सासूबाईंनी तर तसं काहीच केलं नाही. कायम कुत्र्यासारखी वागणूक, येता जाता हडतूड. मला तर याच गोष्टीचा खूप त्रास होतोय. सासूबाई कदाचित नीट वागल्या असत्या तर या गोष्टी चघळल्या सुद्धा नसत्या. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मीरा मीरा, मी तुझ्या समोर हात जोडतो, पण उगाचच नको त्या गोष्टी ताणू नकोस ना. तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही, आता मात्र मला हा विषय ताणायचाच आहे. लवकरात लवकर यांच्या आई कोण हे जर का सत्य तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप बाप, अरे धुमके तू काय बोलते? बाप, अरे मी तर तुझा मुलगा नाहीये का? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित अरे काय बोलतोयस तू? बाळा, तू माझाच मुलगा आहेस, तुला माझ्यापासून कोणीही तोडू शकत नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा ते काही असलं तरी सुद्धा हे खरंच आहे ना की सत्यजित सुधाकर गायकवाड नाही तर त्याचे वडील दुसरेच कोणीतरी आहे? हे ऐकल्यानंतर सुधाकर बोलतात, मीरा अगं तू असं का त्याच्या मनात भरवतेस? मीरा अगं तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मीरा प्लीज बाळा असं नको ना करूस. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा मी त्यांच्या मनात काही एक भरवत नाही. आजपर्यंत माझ्या नवऱ्याला या घरात कोणताच अधिकार मिळाला नाही. कायम त्यांचा दुस्वासच करण्यात आला, कायम त्यांना घालून पाडून बोलण्यात आलं. पण आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. कितीही काही झालं तरी सुद्धा बाबा, आज मात्र मला जाणून घ्यायचं आहे की यांचे खरे आई वडील कोण. तेव्हा मात्र सत्या बोलतो, बाप बाप प्लीज मला सुद्धा सांग, नाहीतर या घरात मी राहणार नाही. तेव्हा पंकज बोलतो, मग जा ना, मग नको राहूस.
तसंही इतके वर्ष रस्त्यावरच्या कुत्र्याला आम्ही घरात बाळगत होतोच, पण आता मात्र आम्हाला हा कुत्रा या घरातच नको आहे. तेव्हा मात्र सत्यजित हादरतो. त्यावेळेला रवी बोलतो, काय बोलतोयस तू पंकज दादा? अरे जरा तरी बोलण्याचा विचार कर. पंकज दादा, मुळात तुझ्याकडून ही अपेक्षाच नाहीये. अरे असं कसं काय बोलू शकतोस तू सत्या दादाबद्दल? तेव्हा मात्र मीरा बोलते, बघितलं, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. या घरात तुम्हाला मान नाही. या घरात फक्त आणि फक्त तुम्ही फक्त आणि फक्त याच गोष्टीसाठी आहात. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, धूमकेतू, आजपर्यंत ज्यांना मी माझे आई वडील मानलं, ज्यांच्या सोबत राहण्याची स्वप्न पाहिली, आयुष्यभर ज्यांना जपायचं आहे असं मनोमन सांगत राहिलो, ते तर माझे आई वडील नाहीतच. आणि रव्या, अरे काय चुकलं त्या पंकजचं? अरे मी तर या घरावरती ओझं म्हणूनच होतो. नाहीतरी निरूपाने सुद्धा मला कधीच आपलंसं केलं नाही. आणि पंकज बोलतोय ते बरोबर आहे, हे घर माझं नाही. मुळात या घरावरती सुद्धा माझा हक्क नाही. तेव्हा मात्र निरूपाला खूपच रडायला येत असतं. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित, हे घर तुझं आहे. माझ्यावरती विश्वास ठेव बाळा. असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. सत्यजित, अरे तू असं कसं काय बोलू शकतोस? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बस झालं बाप. आजपर्यंत सगळ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, पण आता मात्र नाही. आता मात्र मला या विषयावरती वाद घालायचाच नाहीये. बाप प्लीज प्लीज बस कर. धूमकेतू, आता आपण या घरात राहायचं नाही, आपण या घरातून चालतं पडायचं. तेव्हा आजी बोलते, सत्यजित, तुला माझी शपथ आहे, तू असं काहीच करणार नाहीस. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, नाही, मला आता थांबायचं नाही. आणि आजी प्लीज, आता तरी मला थांबवू नकोस. जोपर्यंत मला माझे आई वडील कोण आहेत हे कळत नाही, तोपर्यंत मी या घराचा उंबरठा कधीच ओलांडणार नाही. मी आत्ताच्या आता कायमचा या घराबाहेरच होतोय. त्यावेळेला लगेच देविका बोलते, जाऊ देत ना, पनवती घराबाहेर जाते ते ठीकच आहे. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, देविका, तुझ्या तोंडाला आवर घाल. माझा सत्यजित पनवती नाही तर हिरा आहे, हिरा. आणि त्या हिऱ्याला पारखायलाच तुम्ही चुकताय. देविका, आता तुझी ही सर्व नाटकं बंद कर. तेव्हा लगेच देविका बोलते, काय येता जाता सत्या 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 करत असता? बाबा अहो, कधीतरी स्वतःच्या मुलांवरती सुद्धा विश्वास ठेवा. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, माझ्या मुलावरती विश्वास म्हणजे कोणावरती? या पंकजवरती? अगं देविका, स्वतःच्याच मनाला विचार, या पंकजने काय केलं ते? या पंकजने माती खाल्लीच ना देविका. देविका, अगं जरा तरी विचार करून वागत जा. असं वागायची तुला गरजच काय होती? तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. देविका मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलं. आता मला या विषयावर वाद घालायचा नाही. आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा. तेव्हा मात्र सुधाकरराव देविकाला बोलतात, देविका, परत माझ्या सत्यजित बद्दल एकही वाईट शब्द तोंडातून काढायचा नाही. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, आता सत्यजित, तुला शेवटचं सांगतोय, तू या घरातून कुठेही जाणार नाहीयेस. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप, काही झालं तरी मी या घरात आता थांबणार नाही. आणि मला आता या घरात राहायचंच नाहीये. सगळं काही संपल्यात जमा आहे बाप. तेव्हा मात्र मीरा बोलते, जिथे कुठे तुम्ही जाल तिथे मी तुमच्या सोबत असेल. तेव्हा निरूपा बोलते, मीरा काय चाललंय तुझं? मीरा, का उगाच नको ते त्याच्या मनात भरवतेस? मीरा प्लीज प्लीज स्वतःला शांत कर. आणि असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, निरूपा, हेच जर का आधी तुला सुचलं असतं तर आज सत्यजित समोर सर्व सत्य आलंच नसतं. त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, याचा अर्थ बाप मी तुझा मुलगा नाहीच ना?
बाप म्हणजे जे काही आहे ते योग्यच चालू आहे ना. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, हे बघ सत्यजित, मी फक्त तुला एवढंच सांगेन, तू नको त्या गोष्टी ऐकू नकोस. मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. सत्यजित, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा सत्यजित बोलतो, बाप आता माझा कोणावरतीही विश्वास राहिला नाही. आणि खरं सांगू बाप, आता तर मला हा विषय वाढवायचाच नाहीये. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलता, सत्यजित ठीक आहे, जिथे कुठे जाशील तिथे मी तुझ्या सोबत येणार. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा निरूपा बोलते, मी सुद्धा येणार. हे ऐकून मीरा बोलते, प्लीज आता तरी आम्हाला दोघांना सोडा, नाहीतरी या घरात आम्हाला मानच नाहीये. तेव्हा लगेच रवी रिया म्हणतात, काय चाललंय तुमचं? प्लीज शांत व्हा ना. आणि मीरा वहिनी, तू का असं वागतेस? तेव्हा मीरा बोलते, मला माझ्या नवऱ्याचं अस्तित्व समजलंच पाहिजे. म्हणजे माझ्याशी सुद्धा खोटेपणाच झाला ना. बाबा, हे तुमचा मुलगा नाही आहेत. म्हणजे तुम्ही मला फसवलंतच ना. त्यावेळेला सत्यजित बोलतो, धूमकेतू अगं काय बोलतेस तू? तेव्हा लगेच मीरा बोलते, मला तुमच्याशी लग्न झाल्याचा पश्चाताप नाही होत. उलट माझ्यासाठी तर तुम्ही हिरा आहात, हिरा. पण बाबांनी आज सत्य सांगावंच अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेला निरूपा बोलते, बस कर मीरा, अति होतय. आजपर्यंत तुझ्या नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे दुसरे तिसरे कोणी नसून हे होते. मी तर येता जाता त्याला नाही नाही ते बोलायची, आणि तू मात्र त्यांचा अपमान करतेस. तेव्हा मीरा बोलते, नाही, मी त्यांचा अपमान करतच नाहीये. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की माझ्या नवऱ्याचे आई वडील कोण. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर निरूपा आणि सुधाकर सत्याला सगळा भूतकाळ सांगतील की खरोखर सत्य आणि मीरा कायमचं गायकवाडांचं घर सोडतील? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.